लक्ष्मण, येथील वातावरणाचा अनुभव येतो आहे. माझे इंद्रिय ज्ञान वाईटाला, द्वेषाला आणि राक्षसांच्या उपस्थितीला जाणवू शकते. दंडकारण्यामध्ये प्रवेश घेताच आपल्याला अधिकच सावध राहावे लागेल, कारण हा वनप्रदेश राक्षसांचे निवासस्थान आहे. आणि अशा निवासस्थानावर आपण एक क्षण सुद्धा सीतेला एकटे सोडू शकत नाही. वहिनी, आपण पूर्णपणे निश्चिंत असावे. आपणास काहीही होणार नाही. आवश्यकता पडल्यास आपल्या सुरक्षेसाठी आम्ही आमचे प्राणही अर्पण करू. असा दिवस कधीही न येवो भ्राता लक्ष्मण. चला माझ्या समवेत. थांबावे बंधू. आई, याला वाचवावे. याला बाण लागलाय. आपण असे बघत का उभे आहात? काहीतरी करा ना. पहा पहा किती रक्त वाहत आहे. बाळा, काय झाले? इथे काय झाले आहे? बोल बाळा, कोणी केली तुझी ही दशा? कोणी चालवले हे बाण? ते खूप विशाल होते.
कोण खूप विशाल होते? राक्षस. त्यांनी माझ्या मातेला आणि पिताश्रींना मृत्युमुखी पाडलं आणि सगळ्यांचा वध केला. त्यातील कोणाचे नाव तुला माहित आहे? खर. तुम्ही त्या ऋषींचं जे भव्य स्वागत केलं आहे त्यामुळे आमचं मन अतिप्रसन्न झालं आहे. वीर विभत्स, आपणास प्रसन्न करणे वीर विवत्साचे कर्तव्य आहे महाराज. मी त्या आश्रमास पूर्णतः उद्ध्वस्त केले. आता तिथे एकही ऋषी जिवंत उरला नाही. मला तुझ्याकडून हीच आशा होती वीर विभत्स. ते 2 ऋषी येथील ऋषींची रक्षा करण्यास आले आहेत ना विभत्स? जशी आज्ञा महाराज. दंडकारण्यातील प्रत्येक आश्रमात अशाच प्रकारे त्या दोन्ही ऋषींचे स्वागत मृत शरीरे आणि उद्ध्वस्त आश्रमांनीच व्हायला पाहिजे. आपल्या आज्ञेचे पालन होईल महाराज. प्रणाम भ्राताश्री. यावे बंधुराज दूषण. आपला कनिष्ठ बंधू दूषण असताना कोणी अन्य हा आनंदमय कार्य करण्यास का जाईल? जर आपण मला आज्ञा दिलीत तर त्या दोन्ही ऋषींना. दूषण नको. तू त्या 2 ऋषींकडे पाहू देखील नकोस. परंतु असे का भ्राताश्री? दूषण ओरडू नका भ्राताश्री. मी तर केवळ तुम्हास आपली रक्तपानाच्या तहानेबद्दल सांगत होतो. भ्राताश्री, मी असं ऐकलं की त्या ऋषींच्या नसानसात रक्ताबरोबर त्यांनी प्राप्त केलेलं तपबलही वाहत आहे. मी सांगतोय ते लक्षपूर्वक ऐक दूषण. त्या दोन्ही ऋषींसाठी लंकापती रावणाची आज्ञा आहे. काय आज्ञा आहे? मी तेही त्या ऋषींचं रक्त पिऊ इच्छितात. आपलं तोंड बंद ठेव दूषण. तशी आज्ञा महाराज. खर दशानन रावण इच्छितात त्या दोन्ही ऋषी जीवित बंदी बनवून त्यांच्याकडे सोपवावे. भ्राताश्री, केवळ आपल्याकडे एक प्रार्थना आहे की त्या 2 ऋषींपैकी एका ऋषींचे रक्तपान करण्याची मला आज्ञा द्यावी. मग त्यानंतर त्यास लंके सोडून द्यावं. आपला मूर्खपणा प्रदर्शित करू नको दूषण. लंकेशच्या आज्ञेचे उल्लंघन केलेस तर त्यांच्या क्रोधाग्नीत जळून भस्म होशील. भस्म तर एक दिवस सगळ्यांना व्हायचंय भ्राताश्री. परंतु असं बलवर्धक आणि तपोबलयुक्त रक्तपान करण्याची आज्ञा प्राप्त झाली तर मी धन्य होईल.
आम्ही सांगतो थांब. बंधू, आपण दोघांनी इथेच प्रतीक्षा करावी. मी आज जाऊन पाहून येतो. बराच वेळ झाला आणि भ्राता लक्ष्मण अजून परतलेले नाहीत. चलावे, आपण अंतपुरात जाऊया. रघुवीर, आमची चिंता करू नका. आम्हास काहीही होणार नाही. आम्हाला तर भ्राता लक्ष्मणांची चिंता वाटते. चलावे. नाही लक्ष्मण, आपण दोघे आत का आलात? इथे एक राक्षस आहे. थांब लक्ष्मण. शस्त्र शत्रूवर चालवली जातात, मित्रांवर नव्हे. परंतु बंधू, या समयी जो या गुहेत आहे तो आपला मित्र नाही आहे. परंतु शत्रूही नाही. हे अज्ञात, मी आपणास विश्वास देतो की आम्ही आपल्यावर वार करणार नाही. हे रघुवंशी दशरथ पुत्र रामाचे वचन आहे. आम्हा रघुवंशीयांची रीत आहे, प्राण जाए पर वचन न जाए. जर आमच्याकडून आपण अपमानित झालात तर आम्हास क्षमा करावी. आज आमच्याकडून खूप घोर अपराध होणार होता. ज्या आदरणीय महात्म्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे, आज आम्ही त्यांच्यावर वार करणार होतो. राम, असे प्रतीत होत आहे माझी तपस्या पूर्ण झाली. आपल्या दर्शनानेच माझे मन भयमुक्त झाले आहे. परंतु आपण अशा प्रकारे भयभीत होऊन कोणापासून पळत होता? मी समजत होतो हरदुष्णाचे मायावी अनुचर आले आहेत. खर आणि दुष्णाने या अरण्यात उत्पात माजवला आहे. ते सर्वजण नरभक्षक आहेत. आता तर असे प्रतीत होत आहे की ईश्वर सुद्धा आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे. असे म्हणू नये महात्मा. ईश्वराचा आपणास साक्षात्कार झाला आहे. म्हणूनच तर माझे बंधू राम या वनात आले आहेत, आपली सहायता करण्यासाठी. नाही ऋषीवर, मी कोणी देव नाही. मी येथे आपल्या रक्षणासाठी आलो आहे. कृपा करावी राम, आमची सहायता करावी.
असे करू नये. आपण आम्हा सांगावे, आम्ही आपली काय सहायता करू. आणि आपले साथी ऋषी देखील आपल्या सोबत आहेत. होय, जे कोणी जीवित आहेत ते सर्वजण माझ्याप्रमाणेच स्वतः राक्षसांपासून लपून आता भययुक्त जीवन जगत आहेत. खर आणि त्याचा बंधू दूषण, ज्यास मानवी रक्तपान करून आनंद आणि तृप्ती प्राप्त होते. महात्मा, आपण आपल्या सर्व ऋषींना बोलवावे आणि यज्ञ आरंभ करावा. अधर्मी आणि अत्याचारी राक्षसांपासून आपली रक्षा आम्ही करू. आपल्याकडे जितके अस्त्र, शस्त्र आणि तीर आहेत, त्या सर्वांचा प्रयोग सत्य, न्याय, नीती आणि धर्मरक्षेसाठी आणि असत्य, अन्याय, अनीती आणि अधर्माच्या विनाशासाठी होईल. आपण यज्ञ आरंभ करावा. आपणास सुरक्षा आम्ही प्रदान करू. हे रघुवंशी दशरथ पुत्र रामाचे वचन आहे. दूषण, तू इथे काय करत आहेस? मी तुला त्या ऋषींचा पाठलाग करण्यापासून वर्जित केले होते ना? विशेष नाही भ्राताश्री, केवळ मी आपली ताण भूक भागवण्यासाठी कोणता तरी पशु आहार शोधत होतो. पशु आहार अथवा नर आहार? हे तर आपल्या आकलनाबाहेर आहे भ्राताश्री. महाराज खर, ते दोन ऋषी आपल्या विरुद्ध बाकी ऋषींना सावध करत आहेत. कुठे आहेत ते दोघं? भ्राताश्री, मला आज्ञा द्यावी, म्हणजे मी त्या दोघास. अजून काही? उद्या ते दोघे ऋषी अन्य ऋषींकडून यज्ञ करून घेणार आहेत. त्या यज्ञात आपल्याच प्राणांची आहुती देतील ते सर्व. परंतु महाराज, परंतु काय? त्यांनी आश्वासन दिलं आहे की ते ऋषींच्या यज्ञाचं संरक्षण करतील. आणि 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 काय? जो कोणी यज्ञात विघ्न आणेल त्याचा विनाश होईल महाराज. सीते,
सीते, सीते, कोणत्या विचारात हरवलीस? आपल्या माता पित्यांच्या? आपल्या. सीते, अत्यंत विचलित भासत आहेस. आम्हास विचलित केले कोणी? आपण. आम्ही? कसे? आपल्या कारणास्तव आमच्या मनात चिंता उत्पन्न झाली की जर आपल्या हातून काही अधर्म घडला. अधर्म? आमच्याकडून? मग आपण हिंसा का करू इच्छिता? हिंसा? हो, हिंसा. हिंसा म्हणजे अधर्म नाही. आपण ऋषी मुनींना वचन दिले की आपण अस्त्र आणि शस्त्राने त्यांची रक्षा कराल, परंतु आपणास वनवास घडलाय. आपल्याला इथे आपली अस्त्र आणि शस्त्र त्यागली पाहिजेत ना? सीते, अनावश्यक हत्या करणे अधर्म आहे. आपल्याकडून हाच अधर्म घडेल आणि याच विचाराने आम्हास विचलित केले स्वामी. परंतु सीते, असा अधर्म माझ्याकडून घडला नाही आणि घडणारही नाही. मग आपण ऋषी मुनींना दिलेलं वचन पूर्ण कसं करणार? त्या राक्षसांचा विनाश कसा करणार? आपले त्यांच्याशी काहीच शत्रुत्व नाही आणि त्यांनी आपणास युद्धासाठी ललकारलेही नाही. रघुवीर, आपण सत्यनिष्ठ, सत्य प्रतिज्ञ आणि सत्यवचनीय आहात. स्वामी, आपण ऋषी मुनींना दिलेल्या वचनाचं पालन निश्चित करावे. पण मग आपल्या हातून राक्षसांचा विनाश करणं अधर्म ठरणार नाही? नाही. जर राक्षस येथील ऋषींची हत्या करू इच्छितात आणि आम्ही त्या ऋषींच्या सुरक्षेसाठी त्या राक्षसांचा वध करू इच्छितो, तर तो कदापि अधर्म मानला जाणार नाही. विरध सोबत आपले काही शत्रुत्व नव्हते, तरी देखील त्याने आपल्यावर आक्रमण केले, किती निरपराध लोकांची हत्या केली. मग अशा नरभक्षक राक्षसांवर शस्त्र चालवणे अधर्म होईल? नाही. सीते, ज्या आश्रमातून आपण मार्गक्रमण केले तो स्मरण कर सीते. तो मृत शरीरांचा खच. त्या आश्रमाचा विनाश स्मरणात आण. त्यांनी त्या बालकासही जीवित ठेवले नाही, ज्याने तुझ्या कुशीतच आपले प्राण त्यागले. सीते, असे अनाचारी, अत्याचारी, अधर्मी आणि हत्याऱ्यांच्या विरुद्ध शस्त्र धारण करणे कदापि अधर्म असू शकत नाही, हे स्मरणात असू दे सीते. प्रत्येक अधर्मी या दशरथ पुत्र रामाचा शत्रू आहे. आणि राहिली गोष्ट वचनाची, आणि त्या ऋषींना दिलेले वचन राम कधीही भंग करणार नाही, कारण वचनाचे पालन करणे
म्हणजेच धर्माचे पालन करणे. आणि हा रघुवंशी राम आपल्या धर्माचे पालन अवश्य करणार. सीते, तू हे इच्छितेस का की मी अधर्म घडवू अथवा माझ्याकडून अधर्म घडावा? नाही स्वामी, आम्ही कदापि असे इच्छिणार नाही. तर तू निश्चिंत राहा सीते. ज्या अधर्माचे तुला भय आहे तो अधर्म कदापि होणार नाही. ऋषिगण, ऋषिगण, कृपया बाहेर यावे. ऋषिगण, भयभीत होण्याची काहीच आवश्यकता नाही. अयोध्याचे राजकुमार श्रीरामांनी आपल्या सर्वांस यज्ञासाठी निमंत्रित केले आहे. आपल्या सुरक्षेचे उत्तरदायित्व त्यांनी आपल्या आणि आपला अनुज लक्ष्मणासोबत घेतले आहे. खरंच प्रभू श्रीराम इथे आलेले आहेत? होय ऋषिगण, स्वयं भगवंत आपले रक्षण करतील. बंधू, आम्ही तयार आहोत. ऋषिगण आता येतच असतील. लक्ष्मण, मला पूर्ण विश्वास आहे ऋषिगण शीघ्र येतील. बंधू, आम्हास वाटते की आपण वहिनीस या सगळ्यापासून लांब ठेवले पाहिजे. कुठे? त्याच गुहेत जिथे आपणास ऋषी सुकेश भेटले होते. परंतु लक्ष्मण, बंधू, आमच्यावर विश्वास ठेवावा. वहिनी तिथे सुरक्षित राहतील. कदापि नाही. आम्ही तुम्हा दोघांना सोडून कुठेही जाणार नाही. जा, या ऋषींना दंड देण्याचा समय आला आहे. महाराज, ते 2 ऋषी या स्थानावर पोहोचण्यापूर्वीच आम्ही त्यांचे भाजून भक्षण करू. पुन्हा सांगतो आहे, विसरू नको. मला ते 2 ऋषी जीवित हवे आहे, जीवित. ते 2 युवा ऋषी आपल्या पायाशी असतील महाराज. किंचित घायल असतील, पण असतील जीवितच. जा, त्यांना आपल्या समवेत घेऊन या. जशी आज्ञा महाराज. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय मनोहरि. सर्वबाधा विनिर्मुक्तो धन धान्य सुतान्वित मनुष्यो मत् प्रसादेन भविष्यति न संशय. सर्वबाधा विनिर्मुक्तो धन धान्य सुतान्वित मनुष्यो मत् प्रसादेन भविष्यति न संशय.
का चिंतित आहात भ्राताश्री? मी आपणास सांगितलं होतं, आताही विलंब झाला नाही. मला जाऊ द्यावे आणि त्या दोन्ही ऋषींचे रक्त पिऊ द्यावे. दूषण, तू त्यांना स्पर्शही करणार नाहीयेस, समजलं? भ्राताश्री रावणांचा हाच आदेश आहे. त्यांच्या आदेशाविरुद्ध काही करणार नाहीयेस तू, काही नाही. भ्राताश्री, त्यांनी आपल्या सर्व साथीदारांना मारलं आहे. आता आपण कसली प्रतीक्षा करत आहात? जर त्यांनी आपल्यालाच मृत्यू दिला तर? असे कदापि शक्य नाही. मी स्वयं त्या दोघांस बंदी बनवून लंकेशांकडे सोपवेन. परंतु जर तू त्यांच्या निकटही गेलास तर भ्राताश्री रावण तुला जीवित नाही सोडणार. परंतु दशाननांना कळल्या आधीच मी त्या दोघांचं रक्तपान केलं तर? दूषण, थांब दूषण. आपणास शतशत प्रणाम आहे श्रीराम. या दंडकारण्यातील ऋषींना भय आणि अत्याचारातून मुक्त करून आपण आम्हा सर्वांवर असे उपकार केले आहेत ज्यासाठी आम्ही सर्व ऋषीमुनी सदैव आपले ऋणी राहू. खरंच आपण आमचे भगवंत आहात श्रीराम. नव्हे ऋषीवर, मी आपल्याप्रमाणेच आहे. आपण ऋषी असण्याचं कर्तव्य पूर्ण करत आहात आणि मी मनुष्य असण्याचे कर्तव्य पूर्ण. मी आपणास विश्वास देतो की केवळ आपल्या वनप्रदेशातच नव्हे तर पूर्ण धरती मातेला अधर्मी, पापी आणि व्याभिचार्यांपासून मुक्त करणे माझा धर्म आहे आणि मी आपल्या धर्माचे पालन अवश्य करेन. ऋषीवर, आपल्या या उद्देशपूर्तीसाठी आपण मला शुभेच्छा आणि आशीर्वाद द्यावा. सदा विजयी भव श्रीराम. किती मनोहारी स्थळ आहे. जेथे अधर्म आणि अधर्मी नसतात तेथील प्रत्येक स्थान मनोहरच असते. कारण तेथे न कोणते भय असते, न कुठली अशांती आणि कुठलाही आतंक नसतो. अशा स्थानावर पाप मनास स्पर्श देखील करत नाही. बंधू, आपणास या वनात भटकता भटकता कित्येक वर्षे झाली. ऋषी संतांची भेट झाली ज्यांची नावे देखील आपल्या स्मरणात नाहीत. लक्ष्मण, सीते, केवळ नामसूची स्मरणात असून काय उपयोग? नाव तर केवळ बहिर्परिचय आहे. त्यांचे आंतरिक ज्ञान स्मरणात ठेवले पाहिजे. जे सिद्ध पुरुष बाह्य जग सोडून अशा दुर्लभ स्थानांवर साधना करतात ते लोक नगर आणि वस्तीत जाऊन आपल्या शक्तीचे प्रदर्शन करत नाहीत. हे अत्यंत दुर्मिळ लोक आहेत. ह्यांच्या दर्शन मात्रानेच लाभ होतो. रघुवीर, केवळ दर्शनाने कसा लाभ मिळतो? सीते, ज्या प्रकारे सूर्यप्रकाशात बसल्याने सूर्याची ऊब आपल्या शरीरात प्रवेश करते त्याचप्रमाणे भावनांचा सूक्ष्म प्रकाश आपल्या सूक्ष्म शरीरात प्रवेश करतो. तो मूकपणे बरेच काही सांगून जातो. तपोवनातील ज्या भागात आपण प्रवेश करणार आहोत तिथे एकापेक्षा एक महान ऋषी असतील. जर त्यांच्याकडे जाऊन विनम्रतेने एका भिक्षुकाप्रमाणे तू झोळी पसरून उभा राहिलास तर ते आपल्या साधनेद्वारे प्राप्त केलेल्या ज्ञानाची अनमोल रत्ने
अनायास तुझ्या झोळीत दान करतील. लक्ष्मण, जीवनात अशा संधी खूप भाग्याने मिळतात. अन्यथा अशा महान विभूतींचे दर्शन अत्यंत दुर्मिळ असते. सर्वात महान शक्ती आहे मनाची, परंतु मन एका चंचल अश्वाप्रमाणे कधी स्थिर राहत नाही. जो मनुष्य योगाद्वारे आपल्या चित्तवृत्तींचे शमन करून मनावर संयम प्राप्त करतो, त्याचे मन सर्वव्यापी आत्म्याच्या अधीन झाल्याने तो संसाराच्या सर्व शक्तींवर विजय प्राप्त करतो. राम, दगडावरचे लिखित कदापि पुसता येत नाही, परंतु जलावर लिखित क्षणभरात विरून जाते. मनात क्रोध आणि शत्रुत्व तितकाच काळ राहायला हवे जितका काळ जलावर लिहिलेलं अक्षर. जसे पर्जन्य जल सर्व वृक्षरोपांवर एक समान बरसते, परंतु काही सुमने लाल येतात तर काहींचे पर्णे हरित असतात. याच प्रकारे एकाच विद्येचा भिन्न भिन्न प्राण्यांवर त्यांचे संस्कार आणि भावानुसार भिन्न भिन्न प्रभाव पडतो. धर्म मार्गावर चालण्यासाठी ज्ञानरूपी प्रकाश आवश्यक आहे. जर ज्ञानरूपी प्रकाश नसेल तर अंधकाराच्या मार्गावर धर्म एका आंधळ्याप्रमाणे भरकटू शकतो. आपल्या कर्माच्या चांगल्या आणि वाईट कर्माला प्रत्येक क्षणी परखून घ्यावीत. आपल्या कर्मांना परखण्याकरता मनुष्याकडे एकच परीक्षा आहे. जर या क्षणी माझा मृत्यू झाला तर माझे हे कर्म कोणत्या पारड्यात मोजले जाईल. म्हणूनच जर का एखादी चूक झाली तर त्यास तत्काळ सुधारणा करावी. असा कधी विचार करू नये की आजच्या चुकीला नंतर सुधार करेन. कधी कधी काळ वेळ देत नाही. जेथे जीवन आहे तेथेच मृत्यू आहे. जेथे मंगल आहे तेथे अमंगलही उभे आहे. केवळ सुखाच्या मागे गेला तर त्याच छायेत दुःखही सोबत उभे असेल. श्रीराम, धनाव्यतिरिक्तही बरेच काही दान देता येते. एक आपुलकीचा शब्द, एक प्रेमाने भरलेला हास्य, याचे मोल तर धनापेक्षाही अधिक आहे. प्रत्येक प्राणी ईश्वराचा अवतार आहे, परंतु तो आपल्याच मायाजाळात फसून स्वतःला ओळखू शकत नाही. स्वतःला ओळखून आपले भव्य स्वरूप जाणून स्वतःच स्वतःला फसवतो आणि स्वतःच मुक्तीचा मार्ग कोणता हेच विचारत फिरतो. हीच तर परमेश्वराची माया आहे. मी तुला सावध केलं होतं ना, तू त्यांचा पाठलाग नाही करणार म्हणून. पण मी सांगितलं होतं ना, मला त्या दोघांचं रक्त हवंय. मी तुला कित्येक वेळा सांगितलं आहे, मला त्या दोघांस जीवित भ्राताश्री लंकेशांकडे सोपवायचं आहे. ही तुझी समस्या आहे. तसुबरही आपल्या स्थानावरून हलण्याचा प्रयत्न केलास तर मला तुला बलपूर्वक थांबवावं लागेल. दूषण थांबवू शकतोस तर मग थांबव.
आता बोल, साहस आहे जाऊन भ्राताश्री लंकेशना सांगण्याचं की तुला त्यांच्या आज्ञेची तसुभरी चिंता नाहीये? तुला स्मरण आहे ना, हा अंकुश ते सर्व लंकेशांना जाऊन सांगेल जे तुझ्या मनात चालू आहे. दशानन रावण इच्छितात त्या दोन्ही ऋषी जीवित बंदी बनवून त्यांच्याकडे सोपवावे. प्रताश्री, केवळ आपल्याकडे एक प्रार्थना आहे की त्या 2 ऋषींपैकी एका ऋषींचे रक्तपान करण्याची मला आज्ञा द्यावी. लंकेशच्या आज्ञेचे उल्लंघन केलेस तर त्यांच्या क्रोधाग्नीत जळून भस्म होशील. परंतु दशाननांना कळल्या आधीच मी त्या दोघांचं रक्तपान केलं तर दूषण